हाय गाईज, आपण पापडी शेंग घेतलेली आहे। एवढा घेवडा बी बोलतात, चपटा घेवडा। आज आपण याची रेसिपी बनवणार आहेत। तर चला तुम्हाला सांगते। हिला कट करून घेतलेली आहे मी, आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर आपण याच्यात आता या पाण्यात शेंग शिजवून घेऊया। तुम्हाला दाखवते। आपलं तेल तापून गेलेलं आहे। कांदा टमाटो आपण कापून घेतलेलं आहे। तर आपण त्याच्यात तेल टाकूया। कांदा थोडा तळूया। इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण, आता ते वाटून घेऊया त्याच्यात टाकायला। आणि आपले शेंगा शिजून गेलेले आहे। कांदे ना थोडेसे लाल होऊ द्यायचे। माझं तेल तापलेलं होतं तर भरपूरच लाल झाले ते। तर मी टोमॅटो टाकते त्याच्यात। चला आपण शेंगदाणे वाटून घेऊया। बंद कर। आपण आता चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात। मीठ टाकून झालेले आहे। आता आपण लाल चटणी आणि थोडासा काळा मसाला, हळद ऍड करूया त्याच्यात। आणि थोडा कांदा मसाला आहे तो टाकते मी। जसं तुम्हाला जेवढं तिखट लागतं घरात तेवढं। इथे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि हे जे पाणी गाळून घेतलेले आहे। आता आपण शेंगा ऍड करूया त्याच्यात। शेंगा ऍड करून झालेले आहेत। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया त्याच्यात। आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त बाजरीची भाजी नक्की खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल। लाईक करा, कमेंट करा, भाजी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा। बेल आयकॉनला क्लिक करा, तर अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। बाय बाय।